नमस्कार मैत्रिणींनो, दुधी भोपळ्याच्या भाजीची मी नुकतीच तुम्हाला टाकलेली आहे। आता मी तुम्हाला हे झाकण बाजूला करून दाखवते। भाजी छानपैकी शिजती आहे, हे बघा, है ना। आता अजून मी वरनं पाणी घातलेलं नाही आहे, घालीन सावकाश, गॅसही कमी करून ठेवला। आता मी करणार आहे ही जी सालं आहे दुधी भोपळ्याची, मी तुम्हाला नेहमी सांगते की मी काहीच टाकून देत नाही, जे खाण्यासारखं आहे ते सगळं काही वापरते कारण अतिशय चांगलं असतं हे आपल्या पोटासाठी, पोट साफ होण्यासाठी। थोडंसंच तेल फार वापरत नाही मी। तुम्ही म्हणाल ही बाई चिक्कू आहे खा, पण नाही, थोडीशी आपण आपली काळजी घेतली पाहिजे, कारण त्यामुळे कायम कोलेस्ट्रॉल आपलं नॉर्मल राहतं। खायचं, सगळी मजा करायची, पण बेतातच मजा करायची। यात टाकलं हे माझं मिश्रण, तेल कढई तापलेली होती त्यामुळे ते लगेचच व्हायला लागले। हिंग टाकलं, गॅस बारीक केला, यालाही थोडा कढीपत्ता घातला, थोडं आलं घातलं, मिरची टाकली, मिरची जरा जास्त, कारण आपल्याला तो दोडक्याच्या सालांची चटणी करायची आपल्याला। लसूण घातलं, आता हे सुद्धा मी छान हलवून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुमच्या आवडीनुसार तेल घाला। मी चपातीचा एक व्हिडिओ टाकला होता की चपाती कशी लाटायची, त्याच्यावर एक दोन मुलींनी लिहिलेलं आहे, कोणतरी वंदना कामत का काहीतरी कदम, की तुम्ही त्यांनी छान, बऱ्याच जणांनी लिहिले तुम्ही छान दाखवता। एक दोघांनी तक्रारी केलेल्या आहेत की अशी चपाती आमच्याकडे चालत नाही, आमच्याकडे अशा चपात्या तोंडावर फेकून मारते। हे बघा मैत्रिणींनो, मी फक्त रेसिपी दाखवते, तुम्हाला कसं करायचं हे तुम्ही करू शकता ना। असं मी माझं कंपल्शन अजिबात नसतं की मी जे काही करते तसंच तुम्ही करा, नाही का। पण आम्ही तेल जास्त खात नाही, कारण तेल हे तब्येतीला चांगलं नाही। जे काही हिरवं सगळं असं आहे ते खा ना तुम्ही, ते तब्येतीला खूप चांगलं आहे, कारण त्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल वगैरे सगळं नॉर्मल राहतं। जे नॉर्मल राहण्याच्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही केल्याच पाहिजेत। उगीचच आम्हाला फार तेलकट लागतं, चपातीवर खूप तेलाची धार लागते, माझं काही म्हणणं नाही, पाहिजे तसं खा, पण आम्ही सांभाळतो, कारण प्रत्येक डॉक्टरही सांगत असतात आपल्याला मैदा, साखर, तेल हे खाऊच नका म्हणतात खरं, पण आपल्या इंडियन भाज्या ह्या तेलाशिवाय नसतातच। आता ही सालं जी आहे ही चांगली परतून घेणार मी। आता परतून का घ्यायचे की सालाला जे कच्चेपण आहे ते निघून जाईल। मी थोडा गॅसही मोठा करते थोडासा। आता ह्याच्यामध्ये सुद्धा मी थोडीशी हळद टाकणार आहे, हळदीची एक छान चव पण येते, रंग पण येतो आणि ठसका लागतोय भाजीचा, मिरचीचा, आणि धणे जिरे पूडही टाकणार आहे असं। आता हे सगळं मी छान परतून घेतलंय। हे मिश्रणमध्ये मी मीठ आणि साखरही घालणार आहे। तर ते मीठ आणि साखर ह्याच्या अंदाजाने इथे हा मिक्सर आहे, ह्या मिक्सरमध्ये मी घालून घेते। हे बघा, अजून शेंगदाणे ॲड करायचे त्यात आपल्याला, शेंगदाण्याने आणि छान लागतं ते। साखर, ही साखर आहे, आम्ही साखर वापरतो, गूळ वापरतो। ॲक्च्युली गूळ वापरायचं कारण असं आहे की तुम्हाला ब्लड वाढीला त्याचा मदत होते त्याची। आता हे मी लिंबू पण ह्यात पिळून घेते, त्यामुळे चव अगदी छानच येते। हे बघा, अर्ध लिंबू पिळून घेतलं। ही पातळ सालीची लिंब फार छान असतात, ह्याला खूप रस असतो। लिंब बारीक असतात पण त्याला ज्यूस खूप छान असतो। आता इथे हे आपलं परतून होत आहे, सालं जरा परतून होत आली आहे, आणि ही सालं परतून, हे सगळं परतून होत आहे तोपर्यंत मी हे दाणे घालून घेते त्यात। दाणे ऑलरेडी भाजलेले आहेत, फक्त आता हे ह्याच्यामध्ये छान परतून घ्यायचे दाणे। आणि तेलात आपण सगळी सालं परतून घेतल्यामुळे तशीही जरी अर्ध कच्ची सालं राहिली तरी ती छान लागतात। भाजीला एक प्रकारचा गोडवा असतो, त्यामुळे ते खायला खूप छान वाटतं। आपण सॅलड नाही का खातो तसंच काहीसं। तर अशा पद्धतीनं आता हे सगळं मिश्रण
मी सगळं ह्या मिक्सरमध्ये घालणार आणि एक जाडभरडच फिरवणार, फार फिरवणार नाही. फक्त ह्याचा जरा हिरवा रंग थोडा बदलला पाहिजे. तो बदलला की मग मी ते त्यात घालणार आणि चटणी करणार. अशा पद्धतीनं मी लाल भोपळ्याची चटणी, आता हा दुधी भोपळा दाखवला, इव्हन बटाट्याची सुद्धा सालं आहेत ना, ती बटाट्याची सालंसुद्धा बटाटे स्वच्छ धुवून सालं बाजूला काढून घ्यायची. एकदा सालं बटाटे धुवून घेतल्यानंतर सालं धुवायची नाहीत, मग त्याचा आमचा गुण निघून जातो. म्हणून बटाटे स्वच्छ धुवायचे आणि मग ती सालं आपण अशा पद्धतीनं चटणी करायची. इव्हन केळांची सालं असतात, कच्च्या केळांची, पिकलेल्या केळांची सुद्धा सालं ह्या पद्धतीनं तुम्ही चटणी करा, खूप छान. मैत्रिणींनो, वेगवेगळे व्हिडिओ मी टाकत असते, तुम्हाला आवडतात का? आवडले असले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. मी तुम्हाला नंतर भाजी आणि चटणी दुधी भोपळ्याची दोन्हीचेही शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकेन झाल्याचं म्हणून. ओके, बाय.